असं नाही. आपण सर्व स्वयंपूर्ण आहोत आणि आपण काहीही करू शकतो असं आपण स्वतःला म्हणायचं असतं. अर्थात काहीतरी गर्वाने नाही, स्वयंसूचना द्यायच्या असतात, कोणाला सांगायचं नसतं हे. तर या ब्रह्ममुहूर्तावर आपण जेव्हा स्वतःला या सूचना देतो तेव्हा आपल्यातली जी आंतरिक शक्ती आहे त्या शक्तीचा अनुभव आपल्याला येत असतो. आपण जेव्हा मगाशी म्हणालो की मी शुद्ध होतो आहे, मी पवित्र होतो आहे, मी निर्मळ होतो आहे, कसं वाटलं आपल्याला? वास्तविकच आपण शुद्ध होतोय असं आपल्याला वाटतं आणि होतोच आपण. त्या परमेश्वराच्या चिंतनाने ती शुद्धता, पवित्रता आपल्या अंगी येते आणि म्हणून आपल्याला त्या चिंतनाने, ध्यानाने त्या ईश्वराची आपल्याला जवळीक साधायची असते. आणि ही जवळीक साधत असताना आपल्याला आत्मोद्धारासोबत समाजोद्धार करायचा आहे. निगेटिव्ह गोष्टीकडे न पाहता पॉझिटिव्ह गोष्टीकडे आपला फोकस असला पाहिजे. कदाचित आता इथे असं होईल, मग कोण आलं तर कोण नाही आलं हा विचार, मी इथे पोहोचलो ना बस, मला जगाकडे पाहण्याचा कोणताही अधिकार नाही. आपण मरून गेल्यावर जग आपल्यासोबत येणार आहे का? आपल्यासोबत येणार नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःकडे पाहायचे. आपण उपस्थित होतो हीच आपली समृद्धी आहे. कोण आलं होतं, कोण नाही आलं, कोणाला किती अनुभव आला याच्याशी आपल्याला काही एक संबंध नाही. कारण आपण केवळ जीवतत्व आहोत आणि म्हणून आपण एकटे आहोत. आपल्या परिवारातलं कोण होतं नव्हतं हा विषय आमचा आहे. आम्ही त्यांना आज्ञा करणं किंवा हे करणं, तुम्ही त्यांना हे करू शकता. सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण जीवतत्व आहोत या भावनेत उतरतो तेव्हा जीवतत्व हे केवळ आहे, ते शुद्ध आहे, त्याच्या ठिकाणी कुठलं टेन्शन नाही. टेन्शन या मनुष्य देहात आहे. आम्हाला चिंता का बरं आहे? या देहात आहे म्हणून आहे. मनुष्य देह हे देह म्हणजे मी नाही. आलं का लक्षात? मनात चिंता आहे, मनामध्ये चिंता वाटते, मन आपण आहोत का? नाही. मनात चिंता वाटते, याला साक्षी भावाने पाहायचं. शरीरामध्ये आपण असल्यामुळे शरीराच्या ठिकाणी हे आजार होतात, याला साक्षी भावाने. साक्षी भावाने म्हणजे आपण शरीर म्हणजे आपण आहोत असं समजून बसलो. त्याच्यामुळे शरीराला होणाऱ्या इजा, मनाला होणाऱ्या वेदना ह्या म्हणजे आपल्याला होत आहेत असं आपण समजतो. ह्या आपल्याला होत नाही, ह्या मनाच्या ठिकाणी आहेत, शरीराच्या ठिकाणी आहेत, हे आपण नाही आहे. त्याच्यापासून स्वतःला अलिप्त होऊन जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्या वेदना आपल्यापासून लांब होतात. आणि म्हणून स्वतःला पाहत असताना साक्षी भावानं पाहायचं आहे. आणि जीवनामध्ये आपण क्षमा मागायची. आपण दासभावात जेव्हा येतो तेव्हा क्षमेचा भाव हा आपोआप तयार होतो. क्षमा मागायची सुद्धा आहे आणि क्षमा करायची सुद्धा आहे. क्षमा मागणं सोपं आहे, क्षमा करणं अवघड आहे. एखाद्याने असं केलं, क्षमा करून टाकूया मनातून. आज आपण कोणी माझ्याबद्दल काय केलं त्याला आपण मनातून आज क्षमा करतो. त्याच्याविषयी आपण कुठलाच आकस बाळगत नाही, हे आपण धरून ठेवलं आहे. जोपर्यंत आपण याच्यापासून वेगळं होत नाही तोपर्यंत आपण या अवस्थेत जाऊ शकत नाही. आणि म्हणून यासोबतच आजच्या या ध्यानसत्रामध्ये आपण क्षमा मागण्यासोबतच क्षमेचा भावसुद्धा, क्षमा करण्याचा भावसुद्धा स्वतःमध्ये वृद्धिंगत करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आणि तो प्रयत्न आजच्या या सत्रातून आज आपण करणार आहोत. आज या ध्यान साधनेच्या सत्रामध्ये ज्यांनी आपल्याला लीळास्मरण घडवलं असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय
आचार्य प्रवर श्री तामसा निवासी श्री बाबाजी इथे उपस्थित आहेत. टाळ्या वाजून बाबाजींचं आपण स्वागत करूया. त्यासोबतच परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेया पूजनीय तपस्विनी अर्चनाताई अमृते ताईंचंही आपण टाळ्या वाजून स्वागत करूया. हां, आणि इथून पुढची जबाबदारी आता ही तुम्ही सांभाळताय. आजची ही पौर्णिमा आणि पौर्णिमेला तुम्हाला माहिती आहे, पौर्णिमेला आपण स्नान घालतो, पौर्णिमेला आपण देवपूजा करतो, विडा ठेवतो, कुठेतरी स्नानाला जातो, माहिती आहे का? बरं पौर्णिमाच का करतात? याचं कारण यावेळेस शरीरामध्ये एक विशिष्ट चेंजेस होत असतो. जसं तुम्हाला माहिती आहे, आमच्या स्वामींनी सांगितलं, जेची मान ब्रह्मांडी तेची पिंडी. जे ब्रह्मांडात घडतंय ते आपल्या शरीरामध्ये घडत असतं. मग आता ब्रह्मांडात काय घडते आहे? पौर्णिमा आली म्हणजे काय झालं? चंद्रमा पूर्ण दिसतोय ब्रह्मांडात, आहे की नाही? याचा परिणाम काय होतो? समुद्राला भरती ओहोटी याच्यामुळे होत असते. हे माहिती आहे का तुम्हाला? समुद्राला भरती आणि ओहोटी इंग्रजीमध्ये काय म्हणतात सांगता येईल? नाही. बरं, पण भरती ओहोटी माहिती आहे का? समुद्र माहिती आहे तुम्हाला? समुद्राला दर 15 दिवसाला भरती होत असते. अमावस्येला ओहोटी आणि पौर्णिमेला भरती. समुद्राची एक मर्यादा आहे, तो आपली मर्यादा कधीच सोडत नाही. पण या 15 दिवसामध्ये त्याचं कमी अधिक होणं होत असतं समुद्राचं. हे काय? चंद्राच्या परिवलनामुळे ह्या क्रिया घडतात. तसंच आपल्या मनुष्य देहामध्ये सुद्धा या पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? हां, किती? 72% पाणी. बरं, मग राहिलेलं 28 जमीन आहे, बरोबर आहे? तसंच आपल्या या शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि जमीन म्हणजे आपले हे त्वचा असेल, मांस असेल, याचं प्रमाण कमी आहे. पाण्याचं प्रमाण अधिक आहे शरीरात. मांसामध्ये, त्वचेमध्ये, सगळ्या त्वचा, मांस, रुधिर, मज्जा, मेद, स्नायू आणि अस्थी असे एकूण 7 धातू शरीरात आहेत. पैकी पाण्याचा टक्का जास्त आहे. जसं त्या चंद्राचा परिणाम हा समुद्राच्या भरती ओहोटीवर होत असतो, तसंच याचा परिणाम आपल्या शरीरावर सुद्धा होत असतो. कारण इथे पण पाणीच आहे, त्याचाही परिणाम होणार आहे. मग तुमच्या मनावर परिणाम होतो, देहावर परिणाम होतो. हा परिणाम संतुलित ठेवण्यासाठी तुम्ही या दरम्यान अधिकाधिक देवपूजा केली जाते. अधिकाधिक तुम्ही काय करता? अधिकाधिक देवधर्म करण्याचा प्रयत्न करतात. कारण तो जो परिणाम आहे तो संतुलित असावा. या कालखंडात जे केलं जातं ते अधिक परिणामकारक सुद्धा असतं. म्हणून आपण पौर्णिमेला खेटा करतो, अमावस्येला केल्या जातात, पौर्णिमेला. याचं कारण काय? हे वैज्ञानिक त्याचं कारण आहे. आणि ध्यान साधना हे पौर्णिमेला करण्याची सर्वोत्तम साधना आहे. शरीरातील मनातील संतुलन स्थिर राहण्यासाठी. जर पौर्णिमेच्या दरम्यान आपण जर व्यवहारात जास्त गुंतलो, आपली जास्त चिडचिड होईल, आपल्याला जास्त अनइझीनेस वाटेल, आपल्याला जास्त टेन्शन येईल. पण ध्यान साधना जर या अवस्थेत केलं तर या प्रक्रियेमुळे या कालखंडात पौर्णिमा सकाळी मला वाटते 3 वाजून काहीतरी मिनिटांनी सुरू झाली आज सकाळी पौर्णिमा. या कालखंडात जेव्हा आपण मनाची आणि शरीराची स्थिरता घेतो तेव्हा हा परिणाम पुढील 15 दिवसासाठी किंवा त्यापेक्षा जास्त कालखंड तो परिणाम पुढे चालत असतो. म्हणजे जशी एक रिचार्जची वेळ असते की नाही, तसं या कालखंडात केला जाणारा देवधर्म हा चिरंतन आपल्यावर संतुलन तयार करणारा असतो. आणि म्हणून ध्यान साधनेच्या आजच्या या सत्राला करत असताना आपण स्वतःही स्टेबल व्हायचं आहे आणि इतरांना सुद्धा याचं महत्त्व समजावून द्यायचं आहे की हे का पौर्णिमेच्या दिवशी ध्यान साधना का? याचं कारण या दरम्यान चंद्राचा परिणाम आपल्या शरीरावर
आणि मनावर होत असतो. आपल्या शरीराच्या ठिकाणी इतके टक्के पाणी आहे. आणि याचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल सर. चंद्राच्या परिवलनामुळे समुद्राला भरती ओहोटी होते, त्याचं संतुलन त्यावेळेस तयार होत असतं. आणि म्हणून याच वेळेस आमच्या शरीरात सुद्धा पाण्याचा टक्का तेवढाच आहे. जेची मान ब्रह्मांडी तेची पिंडी. जे ब्रह्मांडात घडतंय तेच आमच्या शरीरात घडते आहे. आणि म्हणून या दरम्यान आम्हाला हे संतुलन राखण्यासाठी म्हणून का आम्हाला याचा स्वतःचा अभ्यास, जसं एखादी गाडी असते, त्या गाडीचा क्लच कसा चालतो, ब्रेक कसा चालतो, हे सगळं माहिती आहे आपल्याला. तसं मन, शरीर, विचार, भावना यांचं संतुलन कसं आहे याचा पण एक अभ्यास आहे. तो अभ्यास या ध्यान साधनेनं आपल्याला स्थिर होता येतं. आणि त्याचाही आपल्याला अभ्यास होणं गरजेचं आहे. आपल्याला याचंही मॅन्युअल पाहिजे ना. मन कसं काम करतं, बुद्धी कशी काम करते, इंद्रिय कसे काम करतात, हार्मोनल चेंजेस होतात ते का होतात, मनामध्ये चिडचिड होते ते नेमकं काय, सगळ्याची विज्ञानाने सर्वांची हार्मोन्स ठरवलेली आहेत. त्याची एक नावं आहेत. समजा तुम्हाला चांगलं वाटतंय तर तुमचं डोपामिन रिलीज होते आहे. तुमचं डोपामिन रिलीज झालं की तुम्हाला चांगलं वाटतं. पहा, विज्ञानाने हे सिद्ध केलं. मग डोपामिन रिलीज होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ह्या गोष्टी कराव्या लागतील. प्रत्येक हसण्याचा त्याचं एक केमिकल आहे. वेगवेगळ्या भावना ज्या आहेत प्रत्येकाचं एक वेगवेगळं केमिकल आहे आणि हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे. आणि म्हणून पौर्णिमेचा कालखंड हे संतुलन स्थिर करण्याचा एक विशिष्ट कालखंड आहे. आणि या दरम्यान आपण ब्रह्मांडातील मान पिंडात, पिंड म्हणजे शरीर, ब्रह्मांड म्हणजे बाह्य जगत, याची नैसर्गिक स्थिती तीच नैसर्गिक स्थिती आपल्या शरीराची आहे. आलं का लक्षात? आपण नैसर्गिक आहोत, आपण कृत्रिम नाही आहे. नाही, माझा स्वभाव असाच आहे असं काही नसते. तुम्हाला स्वतःमध्ये बिलकुल बदल करता येतो. तुम्ही स्वतःला पूर्ण बदलाच्या कक्षेत आणू शकता. आणि म्हणून ध्यान साधना हा त्यासाठी संतुलनासाठी आणि तुम्हाला जे हवे ते बदल स्वतःमध्ये करून घेण्याचा एक चांगला कालखंड आहे. आणि म्हणून या दृष्टीनं आपण सजग होऊन प्रयत्न करूयात. आजचा ध्यान सत्राचा भाग आपला संपलेला आहे. हात जोडून बसूयात. प्रार्थनेने आजच्या या सत्राचा आपण समारोप करतो आहोत. जगामध्ये माझ्यासोबत सर्व ठिकाणी सुख शांती नांदावी यासाठी आपण ही अभयदानाची प्रार्थना, सर्व प्राणीमात्रांना अभय प्राप्त व्हावं आणि म्हणून ही प्रार्थना आपण करतो आहोत. अभयातची हे विश्व जगावे, अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न भावे जन हे अवघे, प्रसन्न भावे जन हे अवघे, कश्मळ सारे दूर करा, कश्मळ सारे दूर करा, चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा. परमार्ग हे जीवन भावे, परमार्ग हे मंगल मंगल हृदयी आवे, मंगल मंगल हृदयी आवे, परम प्रीती यावी घरा, परम प्रीती यावी घरा, चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा.
परज्ञानाचे करण्या मंथन, परज्ञानाचे अंतरात हो तुझेच चिंतन, अंतरात हो तुझेच चिंतन, भक्तीने उद्धार करा, भक्तीने उद्धार करा, चक्रधरा नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा नमो योगेश्वरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आहे त्याच मौनामध्ये जितक्या वेळ राहता येईल तितक्या वेळ राहून आपण बाकी आपला सर्व वेळा अवसराचा विधी करता येईल। जितकं आपण मौन राहू तेवढ्या या ध्यान साधनेचा परिणाम आपल्यावर अधिक काळ राहील। धन्यवाद।